कैरी म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. तर हीच कैरी आहे ना, ती फक्त 2 ते 3 महिन्यासाठीच मार्केटमध्ये आपल्याला दिसते. परत वर्षानंतरच ह्या कैरीचा आस्वाद घेता येतो. पण अशा पद्धतीनं मस्त चटपटीत आणि छान अशी चवीची कैरी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. आता ती कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवा. एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा फ्रीजमध्ये जरी पॅक करून ठेवलीत ना, तरी छान अशी या कैरीचे काप आहेत ना, ते सहज तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. आता इथे मी जवळजवळ अर्ध्या किलोच्या वजनामध्ये भरतील एवढ्या कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत. स्वच्छ मिठाच्या पाण्यातून धुवून घेतल्या आणि कपड्याने आपण ह्या पुसून घेऊया. आता कैरी काप तयार करण्यासाठी कैरी इथं तुम्ही कोणतीही वापरलीत ना तरी चालेल. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, काही कैऱ्या आंबट असतात, काही कैऱ्या कमी आंबट असतात. तर कोणत्याही कैरीचा तुम्ही इथं वापर करा. धुवून झाल्यानंतर व्यवस्थित पुसून झाल्यानंतर आपण ह्याची साल काढून घेऊया. कारण आंब्याची साल आहे ना ती थोडीशी कडवट लागते. तर सगळ्या आंब्याची साल काढून झाल्यानंतर ह्याची काप तयार करताना थोडेसे पातळ आपल्याला इथं काप तयार करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, व्यवस्थित साल मी इथं काढून घेतली. तुम्हाला सालीसकट आंबा घ्यायचा असेल तर तुम्ही सालीसकट पण घेऊ शकता. आता ह्याचे काप तयार करत असताना एकदम पातळ मी इथं काप तयार करून घेतलेले आहेत. कारण माझ्याकडे जास्त उन्हाची सोय नाही आहे. त्याच्यामुळे पंख्याच्या हवेखालीच मी थोडे दिवस आहे ना हे सुकून घेणार आहे. जर जाड काप केलेत तर ऊन व्यवस्थित तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही जाड काप ठेवलेत ना तरीही चालतील. तर हे पहा, सगळे काप आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीनं मी हे काप तयार करून घेतलेले आहेत. आता ह्याला थोडासा आपण चटपटी तयार करण्यासाठी थोडासा मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर मी इथं जवळजवळ 1 चमचाभर लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मसाला आहे ना तो ॲड करा. त्याच्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमचाभर. त्याच्यानंतर जिरं पावडर घेतलेलं आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे अगदी थोडीशी, पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं टाकलेली आहे पिठी साखर. आता पिठी साखर तुम्हाला नसेल घालायची, गोड नको असेल तर घातली नाही तरी चालेल, किंवा पिठी साखरेऐवजी गूळ इथं वापरलात ना तरी चालेल, किंवा फक्त मिठामध्येच तुम्ही ह्या मिठामध्ये आणि लाल तिखट टाकलेलं आहे, जिरा पावडर टाकलेले आहे, त्याच्यामध्येच हे तुम्ही काप आहेत ना ते व्यवस्थित मसाला लावून ठेवा. मस्त चवीचे हे काप आहेत ना ते तयार होतात. पण साखर मी इथं टाकलेली आहे कारण साखरेमुळे थोडासा ह्याला छान असा आंबट गोड तिखट अशी चव. मसाला लावून झाल्यानंतर या फोडींना अजिबात जास्तीचा वेळ न घालवता लगेच ह्या फोडी आहेत ना त्या सुकायला ठेवायच्या. कारण ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ आपण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे या फोडींना लगेच पाणी सुटायला लागतं. तर ह्या फोडी सुकवायच्या कशा, तर ताटामध्ये अशा एक फोड आहे ना ती तुम्ही अशी व्यवस्थित पसरून ठेवा. कारण ह्या फोडींना लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे एकावरती जर एक तुम्ही रचून ठेवलं तर ह्या ओलसर तशाच राहतील, पटकन सुकणार नाहीत. त्याच्यामुळं ह्या थोड्याशा ना तुटक ह्याच्यामध्ये ताटामध्येच ह्या सुकवून घ्या. तर 2 दिवस, जवळजवळ 1.5 दिवस मी ह्या पंख्याखाली सुकवल्या आणि 2-3 तासासाठी कडक उन्हामध्ये सुकवून घेतल्या. तर ह्या पहा, मस्त फोडी आपल्या छान असे आंब्याचे काप तयार झालेले आहेत. याला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हे काप आहेत ना ते तुम्ही वर्ष 1.5 वर्ष जरी ठेवलेत ना तरी अजिबात खराब होत नाही. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही हे फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरीही चालेल. चवीला छान लागतात, बनवायला अतिशय सोपं आहे.